नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे केल्याने आपल्याला सुख समाधान प्राप्त होते। दैनंदिन जीवनामध्ये दालचिनीचे उपाय, वास्तुशास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र असो, त्यामध्ये आपल्याला काही रेमेडी सांगितल्या जातात। कारण आपल्याला सर्व दिशांचेच मार्गदर्शन नसते, त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण नेमके काय करावे काय करू नये हे आपल्याला काही सुचत नाही। त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या रेमेडी केल्याने आपल्याला खूप काही फायदे मिळतात। कारण आजकालची जर घरे पाहिली तर संपूर्ण घरे ही वास्तुशास्त्रानुसार कुठेच नसतात। कुठेतरी किचनमध्ये किंवा कुठे टॉयलेट बाथरूमच्या अशा वेगवेगळ्या दिशा ज्या असतात त्या पूर्ण घरामध्ये कोणत्या ना कोणत्या दिशेचा चुकीचा भाग आपल्याला आलेला असतो आणि त्या चुकीच्या भागामुळे आपल्या घरावरती काही परिणाम होऊ नये म्हणून आपण छोटे छोटे उपाय करत असतो। तो मिठाचा असो, मिरीचा असो, लवंगेचा असो किंवा दालचिनीचा असो, या सर्व उपाय करून आपण बरेच काही फायदे करून घेत असतो। आपल्या घरातील निगेटिव्हिटी यापासून आपण दूर करत असतो। आपण आता दालचिनीचा उपाय पाहणार आहोत। तर दालचिनीचा जो रोल असतो तो रोल मधली दालचिनी आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला दालचिनीचे तुकडे किंवा जे सालपटे असतात त्या प्रकारची दालचिनी घ्यायची नाही, तर संपूर्ण रोल असलेली दालचिनी घेऊन त्याला आपल्याला लाल कलरचा धागा 7 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे। तो लाल कलरचा धागा बांधलेली दालचिनी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे। ते अशा प्रकारे बांधायचे आहे की आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती आतील बाजूला उजव्या साईडला येईल अशा प्रकारे ती दालचिनी आपल्याला बांधायची आहे। आणि ती दालचिनी आपल्याला शुक्रवारी बांधून 8 दिवस किंवा 10 दिवस 15 दिवस ती दालचिनी तशीच ठेवून पुन्हा ती 8-10 दिवसाने बदलून ती सोडून द्यायची आहे आणि नवीन दालचिनी तोच प्रकार करून आपल्याला ती पुन्हा बांधायची आहे। असे आपल्याला कमीत कमी 40 दिवस तरी आपल्या घरामध्ये ती दालचिनी तशीच ठेवायची आहे। आणि जर तुम्हाला कायमस्वरूपी ती दालचिनीचा जर फरक वाटला तर तुम्ही ती दालचिनी तशीच कायमस्वरूपी प्रत्येक आठवड्याला बदलून ती घरामध्ये ठेवू शकता। असे केल्याने तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी गायब होईल आणि तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत दिसू लागेल। इतकी छोटी दालचिनी पण उपाय खूप मोठे असतात। असे आपण छोटे छोटे उपाय करून आपल्या घराची प्रगती करून घेऊ शकतो। आपण असे छोटे छोटे उपाय करत राहिल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या घराची बरकत होते। दुसरी गोष्ट म्हणजे दालचिनीचे रोल जे आहेत त्याची आपल्याला काही थोडी पावडर करून ठेवायची, आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। ती पावडर आपल्याला थोडी दालचिनीची पावडर दररोज संध्याकाळी कापरासोबत तुमच्या देवघरापुढे जाळली तर आपल्या घरातील मनी प्रॉब्लेम गायब होतात। प्रत्येक शुक्रवारी आपल्याला लक्ष्मी मातेला ज्यावेळेस सकाळी आपण पूजा करत असतो त्यावेळेस लक्ष्मी मातेला दालचिनीचा म्हणजे चमच्यामध्ये थोडे पाणी घेऊन चिमूटभर दालचिनी त्या चमच्यामध्ये मिसळून त्या पाण्याचा लक्ष्मी मातेला अभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये कोणतेही प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर ते निघून जातात। पैशाचे प्रॉब्लेम असो किंवा आरोग्याचे असो किंवा दुसरे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम जरी असतील तर ते हळूहळू करत ते कमी व्हायला लागतात। शुक्रवारच्या दिवशी दिवाबत्तीच्या वेळेस आपल्याला दालचिनीची पावडर आणि हळद असे मिक्स करून आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि ती दालचिनीची पावडर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती स्प्रिंकल करायची आहे। असे आपल्याला 7 दिवस किंवा 7 शुक्रवारी करायचे आहे। असे आपल्याला ते 7 दिवस किंवा लगोपाठ शुक्रवारी करायचे आहेत। असे करत असताना आपण जे हातामध्ये आपल्या हाताला चिकटलेली जी दालचिनीची पावडर किंवा हळद असेल ती झटकायची नाही, तर ती पावडर जी हाताला चिकटलेली असेल ती आपल्या हाताला चोळून स्प्रिंकल करून घ्यायची आहे। तसेच शुक्रवारच्याच दिवशी आपल्याला सायंकाळी आपल्या दोन्ही हातामध्ये दालचिनीची पावडर घेऊन दरवाजाच्या बाहेर जायचं आहे, दरवाजा पूर्ण उघडायचा आहे आणि आपल्या दोन्ही हातामध्ये पावडर घेऊन आपल्याला दरवाजाच्या साईडला म्हणजे घरामध्ये पावडर येईल अशा दिशेला उभे राहायचे आहे आणि आपल्या दोन्ही हातामधली पावडर अशी तोंडाने फू करून ती आपल्या घरामध्ये फू करायची आहे। आपल्या घरामध्ये ती पडलेली पावडर आपल्याला ती लगेच झाडून काढायची नाही, ती पावडर शुक्रवारी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती काढायची आहे। ज्यावेळेस ती पावडर आपण फू करत आहोत त्यावेळेस आपल्याला
कोणत्या व्यवसायामधून इतके पैसे मिळत आहे किंवा आपल्याला महिन्याचे इतके पैसे मिळत आहेत, अशा आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील, समजा एखादा व्यवसाय असेल, कोणाचा टेलरिंगचा व्यवसाय असेल तर टेलरिंगच्या व्यवसायामधून मला महिन्याला 20-25 हजार रुपये मिळत आहेत, किंवा कोणाचा दुसरा कोणताही बिझनेस असेल तर त्या बिझनेसमधून आपल्याला 70,000 रुपये मिळत आहे. तर असे आपल्याला मनामध्ये इच्छा व्यक्त करायची आहे. ज्या आपल्या काही पैशाच्या इच्छा असतील त्या बोलत आपल्याला ती पावडर फू करायची आहे, आणि त्या गोष्टी बोलून आपल्या मनामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी फील करायच्या आहेत. आपले मन जितके पॉझिटिव्ह राहील तितक्या लवकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. हे उपाय नक्की करून बघा. उपाय करण्याच्या आधीची आपली परिस्थिती किंवा आधीचे दिवस काय असतील आणि उपाय करून काही दिवसानंतर आपल्यामध्ये काय बदल होतो हे नक्कीच बघा, आणि त्यानंतर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या परिस्थितीमध्ये काय बदल झाला. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.